कर्जत तालुक्यातील वालवड घाट येथे तुकाई चारी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आदींची प्रमुख उपस्थिती होती। कर्जत तालुक्यातील वालवड घाट येथे तुकाई चारी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आलं। या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड, नामदेव राऊत, अशोक खेडकर, बळीराम यादव, अमृत लिंगडे आदी उपस्थित होते। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री शिंदे यांचं कौतुक करीत बारामतीतून कोणीही आलं तरी शिंदे कच्चे पैलवान नसल्याचं म्हटलं। कुणीतरी म्हटलं की आता पालकमंत्र्याच्या विरोधात माणूसच नाही, म्हटलं उभा राहायला माणूस नाही। आणि मला कळालं की आता कुणीतरी सांगितलं की बारामतीहून या लागलाय मला बी आश्चर्य वाटलं। मला वाटलं सोलापूरलाच बारामतीवाले या लागलेत काय, पण नगरला बी बारामती या लागलेले आहेत। तुमच्यावर प्रचंड प्रेम दिसते वाटतं। अशोकराव म्हणले काही त्यांचे मित्र कंपनी आहे, म्हटले की बारामती माले येऊ द्या साहेब, आम्हाला प्रेम खरं कोणावर आहे आता राम शिंदे साहेबावरच आहे, खरं प्रेम राम शिंदेचं। आणि आमची मनोमन इच्छा आहे राष्ट्रवादीच्या इथल्या माणसाची, बरं का इथं आहेत काय जे चेहरे दिसत आहेत मला राष्ट्रवादी, त्यांची सुद्धा इच्छा आहे एवढा कर्तव्यदक्ष आमदार आम्हाला मिळालाय, सेवक मिळालाय, हीच येऊ द्या, पण मान पण येऊ द्या की आमच्या आता खिशात। आता पालकमंत्री शिंदे यांनी उक्तीप्रमाणे कृती करून दाखवल्याचं सांगत तुकाई योजना जलद गतीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली। होत असताना येणाऱ्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये पूर्ण होणार आहे। आज त्याचा आपण शुभारंभ केलेला आहे। नक्कीच तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा मला देखील मनापासून याचा आनंद झाला आहे की मी सुद्धा एका वंचित शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा न्याय देऊ शकलो आणि खऱ्या अर्थानं मी विधानसभेत पोहोचल्याचं माझं स्वप्न यासाठी सार्थक झालं की मी ज्या लोकांना देता येत नाही त्या लोकांना आज देऊ शकलो। कुकडीचं पाणी आता थोडं आवर्तन लांबलंय, आवर्तन जवळ आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी सगळे प्रयत्न करतोय। मी त्या दिवशी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सूचना दिल्या की रेव्हेन्यू, पोलीस डिपार्टमेंट सगळं वापरू, आवश्यक असल्यास SRP सुद्धा लावू, पण सगळ्या लोकांना देऊ घेतलेलं पाणी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या डिपार्टमेंटने काम करण्याची आवश्यकता आहे। 10 एप्रिल जरी असलं तरी आपल्याला 10 एप्रिलच्या अगोदर आपल्याला हे आवर्तन सोडावं लागेल। दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर जनावरांना पाण्याचा प्रश्न आहे, फळबागाचा प्रश्न आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे 10 तारखेच्या अगोदर आवर्तन सोडण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना या केलेल्या आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणं झाली। उद्या तुकाई चारी आलं की इथला सगळा शेतकरी लखपती होणार आहे, करोडपती होईल। पाणी आलं की या शेताची अतिशय मोठं किंमत होणार आहे आणि त्याच्यातनं शेत हिरवगार झालं, 2 पैसे त्याच्या हातात येतील आणि तो सुखी आणि समाधानी होईल। आणि हा शेतकरी सुमुखी आणि समाधानी व्हावे म्हणून शेतकरी समाधान योजना आली। प्रत्येकाच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले। ज्यांचे नाही काही ठिकाणी राहिले असतील तर ते होऊन जातील, काहींचे जिल्हा बँकेत खाते आहेत त्यामुळे राहिलेत काही लोकांचे, परंतु नॅशनलाइज बँकेत खाते झाले की त्यांचे पण येतील। हे पैसे देण्याच्या पाठीमागे एक उदात्त हेतू होता की आमचा हा शेतकरी उपाशी पोटी राहू नये। अरे रेशनिंग वरचं 3 रुपये किलोचा तांदूळ आणि 2 रुपये किलोचा गहू घेऊन कमीत कमी तो उपाशी तरी झोपणार नाही, हा ही चिंता पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने केली आणि त्याच्यातून हा विषय झाला। म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करीन, परत एकदा आपल्या सगळ्यांना बरेचसे विषय बोलण्यासारखे आहेत, पण आपल्याला दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत ते पोहोचवतील। आणि ज्यावेळेस नामदार साहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं की तुकाई चारीचा प्रश्न 100% मीच करून दाखवणार आणि त्यांनीच सोडवला, त्यावेळेस या तालुक्यातल्या विरोधकांनी सांगितलं होतं की नामदार साहेबांनी जर तुकाई चारीचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं तर जाहीररित्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सत्कार करू। विरोधकांना माझा सवाल आहे, कर्जतला या आणि आता नामदार साहेबांचा तुम्ही सत्कार त्या ठिकाणी करा। आता कुठे गेले विरोधक, आता कुठे गेले सत्कार करणारे, आता कुठे गेले त्या ठिकाणी? या ठिकाणी ज्यांना पटतंय ती माणसं या ठिकाणी आलेले आहेत, पक्षीय मतभेद सोडून या ठिकाणी आलेले आहेत। राष्ट्रवादीचे रघुबाबा या इथे ठिकाणी येऊन बसलेत आहेत ना बा। प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सुनील कुशिरे यांनी केलं। प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत।